कुठे आहे आदिती? रोशन आपली रागीट नजर देवकीताईंवर रोखून मोठ्याने ओरडला. रोशनचा आवाज एवढा मोठा होता की तो आवाज ऐकून देवकीताई घाबरल्या आणि गोष्ट देखील घाबरण्यासारखीच घडली होती. कारण आज त्यांच्या मुलीने त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नव्हती. तरी हिंमत एकवटून देवकीताई हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, आम्हाला माहित नाही ती कुठे गेली आहे. देवकीताईंचा आवाज थरथर कापत होता. ती तुमचीच मुलगी आहे ना? मग लग्नाच्या दिवशी ती तुमच्या नजरेसमोरून गेली आणि तुम्ही म्हणत आहात तुमची मुलगी कुठे गेली ते तुम्हाला माहित नाही? असं कसं? तिला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर उभी करा. तिथेच आपल्या चेहऱ्यावर पदर घेऊन उभी असलेली रोशनची आई संगीताताई आपल्या डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या काहीच बोलत नव्हत्या, पण आपल्या मुलाचा राग पाहून त्या म्हणाल्या, अरे बाळा, शांत हो. आधी ती कुठे गेली आहे हे आपल्याला पाहायला हवं. आपल्याला तिचा शोध घ्यायला हवा. विनाकारण एवढं रागवणं बरं नाही. आपल्या कुटुंबाची आणि त्या मुलीच्या कुटुंबाची इज्जत जायला नको. म्हणून घाबरलेल्या संगीताताई आपला मुलगा रोशनला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु रोशन काही केल्या शांत बसण्यास तयार नव्हता. आई, तुला माहित आहे ना, हे लोक आपल्याला धोका देत आहेत आणि तू मलाच म्हणत आहेस की शांत हो. रोशनचा आवाज अजूनच वाढला होता. त्याला एवढा राग आला होता की त्याला वाटत होते सगळे जाळून टाकावी. कारण त्याची होणारी बायको लग्नाच्या दिवशी पळून गेली होती. तेवढ्यात एक खणखर आवाज आला. खूप झाले रोशन, एवढ्या लोकांसमोर उगाचच तमाशा करू नकोस. रोशनचे बाबा नारायणराव जे आतापर्यंत शांतपणे एका बाजूला उभे राहून सर्व काही ऐकत होते, त्यांचा आवाज खणखर असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. त्यांना माहित होतं की त्यांचा मुलगा आतून पूर्णपणे तुटला आहे. असे असले तरी कुटुंबाची इज्जत सांभाळून ठेवणे देखील गरजेचे होते. म्हणूनच ते आपल्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न करत होते. तरी तरी सुद्धा रोशन कोणतीच गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्याचं एकच मत होतं की यांच्या मुलीने मला धोका दिला आहे. याचा अर्थ हे लोक सुद्धा त्या मुली एवढेच गुन्हेगार आहेत. आणि जर का त्यांना असे वाटत असेल की आपण गुन्हेगार नाही, तर त्यांनी त्यांच्या मुलीला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर उभी करावी. मी तिला जिवंत सोडणार नाही. असं म्हणत रोशन तिथून बाहेर पडू लागला. तेवढ्यात देवकीताई पुढे आल्या आणि त्यांनी रोशनचा हात धरला आणि त्या रडतच म्हणाल्या, बाळा, या घराची आबरू घरातच राहू दे. ती उंबरठ्याच्या बाहेर जाऊ देऊ नकोस, नाहीतर आमच्या सारखांचे जगणे कठीण होईल. देवाची शपथ घेऊन सांगते, आधी ती जिद्दी होती, पण असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की ती असं काहीतरी करेल. जिद्दी होती? आज तुमच्या मुलीने माझ्या पूर्ण कुटुंबाची इज्जत मातीमोल केली आहे. या गोष्टीचे तुम्हाला काहीच वाटत नाही का? बाळा, तुझ्या आणि तुझ्या कुटुंबातील लोकांच्या मनावर आघात झाला असेल ही गोष्ट मी समजू शकते, पण मी देखील तुला रिकाम्या हाती पाठवणार नाही. माझ्या मुलीसोबतच मी माझ्या भावाच्या मुलीला देखील माझ्याच घरात वाढवत आहे. तिच्यासोबत तू लग्न कर. देवकीताई ज्या आपल्या भावाच्या मुलीविषयी बोलत होत्या ती शीतल तिथेच बाजूच्या खोलीच्या दरवाजात उभी होती. तिने आत्तापर्यंत रोशनचा राग आणि इतर सर्व लोकांचे बोलणे ऐकले होते. त्यामुळे आपल्या आत्याची इज्जत वाचवण्यासाठी शीतल लगेच पुढे आली. तिच्यासाठी ही गोष्ट खूप कठीण होती. ती खूप मनातून घाबरली होती, पण बाहेरून ती कणखर असल्याचे दाखवत होती. मी आदिती ताईच्या जागी उभी राहून हे लग्न करायला तयार आहे. शीतलचे असे बोलणे ऐकल्याबरोबर रोशनने आपली रागीट नजर शीतलवर टाकली आणि म्हणाला, तुम्ही हे काय बोलत आहात? तुमची मुलगी पळून गेली म्हणून तुम्ही तुमच्या भावाच्या मुलीला बळीचा बकरा बनवत आहात? बाळा, हे कोणत्याही प्रकारचे बलिदान नाही. शीतल आमच्या दुसऱ्या मुलीप्रमाणे आहे. शीतल नेहमीच आमची चिंता करते. मला विश्वास आहे की ती नक्कीच हे नातं खूप चांगल्या प्रकारे निभावेल आणि तुझ्या आयुष्यात शांती घेऊन येईल. असे बोलणे ऐकल्यावर रोशन 18 वर्षाच्या शीतलच्या चेहऱ्याकडे एकटक पाहतच राहिला. तो विचार करत स्तब्धच राहिला, कारण तो एवढ्या छोट्या मुलीबरोबर लग्न कसे करणार होता? तो स्वतः 34 वर्षाचा होता आणि शीतल 18 वर्षाची नाजूक कळी. रोशन शीतलकडे पाहत म्हणाला, तुला माहित आहे का तू किती मोठं पाऊल उचलत आहेस? शीतल मान डोलावत म्हणाली, हो, मला माहित आहे, परंतु इथे माझ्या आत्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्यामुळे मी हे लग्न माझ्या खुशीसाठी नाही, तर आत्याची इज्जत वाचवण्यासाठी करत आहे. शीतलचे हे शब्द ऐकताच सर्वांची तोंड बंद झाली आणि सर्वत्र शांतता पसरली. मग संगीताताई आणि नारायणराव पुढे आले आणि आपला मुलगा रोशनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, बाळा, दोन्ही कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न आहे.
आता ह्या मुलीसोबत लग्न करायला तयार हो. रोशन मात्र आता संभ्रमात पडला होता. त्याने कधीच आपल्यावर अशी परिस्थिती ओढावेल याचा विचार केला नव्हता. शेवटी आईबाबांच्या विनंतीचा मान राखून रोशन शीतल बरोबर लग्न करण्यास तयार झाला. लग्न करण्या अगोदर त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की मी हे लग्न करतोय, पण माझ्या मनापासून नाही तर माझ्या कुटुंबाची इज्जत राखली जावी म्हणून करत आहे. इकडे देवकीताईंचे हृदय शीतलच्या निर्णयाने भरून आले होते. त्या विचार करत होत्या, पोटच्या मुलीने आपला विचार केला नाही, पण ज्या मुलीला तिच्या आईबाबांचं छत्र हरवल्यावर आपण आईची माया दिली, ती मुलगी आज आपली इज्जत वाचवण्यासाठी पुढे आली आहे. मग त्याच दिवशी त्याच लग्न मंडपात रोशनचे शीतल बरोबर लग्न झाले. रोशनने शीतलच्या भांगेत कुंकू भरलं तेव्हा त्याचे हात थरथर कापत होते, कारण त्याच्या मनात ना लग्न झाल्याचा आनंद होता ना उत्साह होता. सर्व विधी झाल्यावर शीतलने आपल्या आत्याचे आशीर्वाद घेतले आणि ती गाडीमध्ये बसले. 2 तासाचा प्रवास करून शीतल रोशनची बायको म्हणून त्याच्यासोबत बंगल्यावर पोहोचली. बंगल्यावर खूप चांगल्या प्रकारची विद्युत रोषणाई केली होती. शीतलचा गृहप्रवेश झाल्यानंतर तिच्या सासूबाईंनी संगीताताईंनी शीतलला तिच्या खोलीत नेऊन बसवली आणि थोडा वेळ तिच्या बाजूला बसून तिला समजावत म्हणाल्या, बाळा, रोशनचा स्वभाव थोडा रागीत आहे, पण तो तितकाच प्रेमळ आहे. त्यामुळे तू तुझ्या मनातून सर्व भीती काढून टाक आणि न घाबरता त्याच्याबरोबर बोल. त्याला काय हवं नको ते जाणून घे. हे नातं स्वीकारायला त्याला थोडा वेळ लागेल, पण तो तुला नक्कीच खुश ठेवेल. एवढं समजावून संगीताताई त्या खोलीतून बाहेर आल्या. संगीताताई बाहेर पडल्यानंतर शीतल विचार करू लागली, यांचा राग आता तरी कमी झाला असेल का? ती या विचारात असतानाच खोलीचा दरवाजा उघडला आणि रोशन आतमध्ये आला. आल्याबरोबर त्याने आपले कपडे बदलले आणि तो खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहू लागला. त्यानंतर तो बाहेर पाहूनच म्हणाला, तू हे सर्व स्वतःच्या मनाला पटलं म्हणून केलंस की तुझ्या आत्याच्या आनंदासाठी? या प्रश्नाचे उत्तर खरं तर रोशनला माहित होतं, परंतु त्याने मुद्दाम पुन्हा हाच प्रश्न शीतलला विचारला होता. माझ्या आत्याची इज्जत माझ्यासाठी सर्व काही आहे. शीतलचा आवाज हळू होता, परंतु तिच्या आवाजात स्पष्टता होती. शीतलच्या उत्तरावर खुश होऊन रोशन म्हणाला, मी तुला शब्द देत नाही की मी तुला खूप खुश ठेवेन किंवा हे लग्न तुझ्या स्वप्नातल्या लग्नाप्रमाणे असेल, पण मी तुला एक गोष्ट निश्चित सांगू शकतो की मी तुला इज्जत देईन. रोशनच्या ह्या बोलण्याने शीतलच्या मनाला वेगळीच शांती मिळाली. त्या रात्री ते दोघे एकाच बेडवर परंतु वेगवेगळ्या दिशेला तोंड करून झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर रोशन त्याची कामे आवरून ऑफिससाठी निघून गेले. खरं तर शीतल उठण्या अगोदरच रोशन उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता, त्यामुळे तिला तो काही न बोलता निघून गेला होता. हे सर्व संगीताताईंनी पाहिले होते, म्हणून त्या लगेचच शीतल जवळ आल्या आणि म्हणाल्या, बाळा, ही सुरुवात आहे, चिंता करू नकोस. पुढे हळूहळू सर्व काही सुरळीत होईल. तो दिवस असाच निघून गेला. रोशन संध्याकाळी घरी आल्याबरोबर शीतलने लगेचच त्याला पाणी नेऊन दिले आणि थोड्या वेळाने कॉफी बनवून दिली. घरात नोकर असताना देखील रोशनला हवी असणारी प्रत्येक गोष्ट शीतल स्वतः त्याला देण्याचा प्रयत्न करायची. असेच 2 दिवस निघून गेल्यावर 3ऱ्या दिवशी सकाळी रोशन ऑफिसला जाण्या अगोदरच संगीताताई आणि नारायणराव निघाले आणि निघताना शीतलला म्हणाले, बाळा, आम्ही लग्न होतं म्हणून काही दिवसांसाठी इथे शहरात आलो होतो. आता आम्ही पुन्हा गावी जात आहोत. तुम्ही दोघे सुखाने संसार करा. तेवढ्यात रोशन देखील ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आला. संगीताताई रोशनकडे पाहत त्याचा निरोप घेत म्हणाल्या, बाळा, ही आता तुझी बायको आहे, त्यामुळे तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझी आहे. तू तुझ्या जबाबदारीपासून दूर जाणार नाहीस हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही दोघेही एकमेकांची काळजी घ्या आणि आनंदाने जगा. रोशनने मान हलवली आणि तो ऑफिससाठी निघून गेला. पण त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भाव नव्हते. त्यानंतर नारायणराव आणि संगीताताई गाडीमध्ये बसले. गाडी सुरू झाली. गाडी जोपर्यंत नजरेआड जात नाही तोपर्यंत शीतल आपल्या सासू सासऱ्यांच्या गाडीकडे पाहत उभी होती. सासू सासऱ्यांची गाडी नजरेआड गेल्यानंतर ती लगेच स्वयंपाकघरात आली आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या शांताबाईंना म्हणाली, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असायला हवे, कुठेही कचरा दिसायला नको. या गोष्टीची विशेष काळजी घ्या. मग बाहेर बगीच्यात काम करणाऱ्या माळीदादाकडे जाऊन शीतल म्हणाली, दादा, तुम्ही छान काम करता, यात शंका नाही, पण प्रत्येक झाडाची योग्य ती काळजी घ्या. जी झाडे वाढली आहेत ती छाटून घ्या आणि उन्हाळ्यात झाडांची विशेष काळजी घ्या. माळ्याने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला,
हो मालकीनबाई, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सर्व कामे होतील. शीतल आज वेगळाच अनुभव घेत होती. एवढे दिवस घरच्यांच्या सांगण्यावरून काम करणारी शीतल आज चक्क एका बंगल्याची मालकीन बनून नोकरांना आपल्या पद्धतीने कामे समजावून सांगत होती. त्या दिवशी संध्याकाळी रोशन घरी आल्यानंतर त्याला कॉफी दिल्यावर रोशनने हलकीशी नजर शीतलवर टाकली, पण लगेच नजर दुसऱ्या बाजूला करून त्याने शीतलकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. अशा प्रकारे दोघांच्या नजरेची आणि मनाची वेगळीच अवस्था झाली होती. खरं तर दोघांना एकमेकांबरोबर बोलायचे होते, परंतु ते बोलत नव्हते. असे असले तरी मुद्दाम शीतल रोशनला लागणारी प्रत्येक वस्तू त्याच्या हातात आणून देत असल्या कारणाने त्या कामासाठी का होईना ते एकमेकांच्या समोर येत असायचे. रोज रात्री शीतल लवकर झोपी जायची, कारण ती दिवसभर कोणते ना कोणते काम करत असायची. पण रोशन मात्र लवकर झोपायचा नाही. अशा वेळेला त्याची नजर जेव्हा शीतलवर पडायची तेव्हा तो विचार करायचा आणि स्वतःलाच प्रश्न विचारायचा, मी आमच्यातील हे नवरा बायकोचं नातं अजून का स्वीकारत नाही आहे? ही तर आत्ता आपल्या आयुष्याचा भाग बनली आहे आणि तिचा सांभाळ करणे आपली जबाबदारी आहे. असा विचार मनात येताच रोशन लगेच खुर्चीवरून उठला आणि शीतलच्या जवळ जाऊन बसला. शीतल झोपेत असली तरी देखील तिचा चेहरा खूपच सुंदर दिसत होता. आता रोशनला आपला अधिकार हवा होता, म्हणून त्यांनी हळुवारपणे शीतलच्या गालांना स्पर्श केला. तेव्हा त्या स्पर्शाने शीतल दचकून उठली. शीतलला उठलेली पाहून रोशनने लगेचच तिच्या तोंडावर हात ठेवला, जेणेकरून ती ओरडू नये. मग तो स्वतःच हळू आवाजात म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे. त्यानंतर रोशनने हळूच तिच्या तोंडावरचा आपला हात बाजूला गेला आणि खोलीमधील सर्व लाईट बंद केली. त्यामुळे पूर्ण खोली अंधारामध्ये बुडून गेली. त्या रात्री त्या दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये जे काही होतं त्या सर्व गोष्टी झाल्या कारणाने रोशनला एक वेगळाच आनंद मिळाला होता. त्यामुळे आदितीने त्याच्या हृदयात जी काही ठेच पोचवली होती त्याच्या वेदना आता कमी होऊ लागल्या होत्या. त्या रात्री मध्ये शीतल खरोखरच पवित्र मुलगी आहे याची खात्री रोशनला झाली होती. सकाळी सूर्याची किरणे आतमध्ये आल्यानंतर दोघेही उठले, परंतु शीतलच्या मनात रात्रीची थोडी भीती होती. ती बेडवरून उठून हळूवार पावले टाकत बाथरूम मध्ये गेली आणि फ्रेश होऊन स्वयंपाकघरात नाश्ता करण्यासाठी गेली. त्यावेळी रोशनने हलकीच नजर शीतलवर टाकली, तेव्हा त्याला वेगळाच अनुभव आला. कालपर्यंत शीतल समोर काही घेऊन आल्यावर तिच्यापासून आपली नजर लपवणारा रोशन आज मात्र शीतल नाश्ता करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्याबरोबर तिच्या मागोमाग स्वयंपाकघरात गेला आणि शीतल काय करत आहे आणि हळूच म्हणाला, मी काही मदत करू शकतो? रोशनच्या अशा प्रश्नाने शीतल गोंधळून गेली. तिला काय बोलावं ती लाजतच म्हणाली, तुमच्या पुरुषांचे किचन मध्ये काय काम आहे? तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा, मी तुमच्यासाठी गरमागरम नाश्ता करून घेऊन येते. पण मला इथेच थांबायचं असेल तर काही नाही, परंतु मी आता कांदा कापत आहे. तुमच्या डोळ्यातून पाणी आले तर त्याला जबाबदार मी नाही. स्मित हास्य करत शीतल जेव्हा हे वाक्य म्हणाली तेव्हा मात्र रोशन नको रे बाबा असे म्हणत हॉलमध्ये निघून गेला. नाश्ता तयार झाल्यानंतर शीतल रोशनला नाश्ता देण्यासाठी हॉलमध्ये गेली. तेव्हा त्याने शीतलचा हात धरला आणि आपल्या बाजूला बसवत म्हणाला, तू कॉलेजला जाऊन तुझं शिक्षण पूर्ण करू शकतेस. रोशनच्या अचानक अशा बोलण्याने शीतल आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहून म्हणाली, माझ्या पाठवणीच्या वेळी माझी आत्या म्हणाली होती, आमच्या शीतलला शिकून डॉक्टर बनायचं आहे. तुम्ही तिला पुढे शिकावून डॉक्टर बनवली तर तुमचे फार उपकार. त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात मला करायची नाही आणि तो विषय तिथेच संपून टाकला होतात. मग आता अचानक असा बदल कसा झाला? तुम्ही खरंच मला शिक्षणाची परवानगी देत आहात ना? हो, तू तुला हवं तेवढं शिक्षण घेऊ शकतेस. रोशनच्या ह्या एका वाक्याने शीतलचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती त्याच आनंदात म्हणाली, मी तुम्हाला धन्यवाद म्हणू शकत नाही, परंतु मी तुम्हाला शब्द देते की मी कधीच तुम्हाला निराश करणार नाही. त्या दिवसापासून रोशन आणि शीतल या दोघांचा संसार खऱ्या अर्थाने नवरा बायको म्हणून सुरू झाला. त्यामुळे शीतल सोबतच आता रोशनलाही असं वाटू लागलं की आपली बायको चांगली शिकून डॉक्टर व्हावी. म्हणून तो शीतल बरोबर गेला आणि त्याने तिचे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून घेतले. शिकून पुढे शीतल डॉक्टर बनली आणि तिने स्वतःचा दवाखाना सुरू केला. आपली बायको डॉक्टर झाल्यावर रोशनच्या मनात तिच्याविषयीचा आदर अजूनच वाढला. परंतु हे यश पाहण्यासाठी शीतलची आत्या देवकीताई ह्या जगात नव्हत्या. त्यामुळे त्याचे शीतलला खूप वाईट वाटले. शीतल लहान असताना तिचे आई बाबा एका कार अपघातामध्ये मरण पावले होते. तेव्हापासून शीतलचा सांभाळ तिची आत्या करत होती. आपली मुलगी आदिती सोबत शीतलचा सांभाळ करत असताना देवकीताईंनी शीतलला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही.
परंतु म्हणतात ना, एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्या कामामध्ये अडथळा येतोच. दोन्ही मुलींचे चांगले शिक्षण चालू असताना देवकीताईंच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि दोन्ही मुलींची जबाबदारी एकट्या देवकीताईंवर पडली. तरी देखील देवकीताईंनी हार न मानता दोन्ही मुलींचे शिक्षण चालू ठेवले होते. आदिती मोठी असल्या कारणाने आदितीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचे एका ओळखीच्या माणसाच्या मदतीने रोशन बरोबर लग्न ठरवण्यात आले होते. परंतु आदिती कॉलेजला असतानाच तिचे कोणत्या तरी मुलाबरोबर प्रेम प्रकरण चालू झाले आणि लग्नाच्या दिवशी तिने सर्वांना धोका देऊन पळून जाऊन आपल्या प्रियकराबरोबर लग्न केलं होतं. या घटनेमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडून शीतलला मनाविरुद्ध फक्त आपल्या आत्याची इज्जत वाचवण्यासाठी लग्न करावे लागले होते. परंतु लहानपणापासूनच आत्याच्या शब्दाबाहेर नसणारी शीतल जेव्हा डॉक्टर बनली तेव्हा तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी तिची आत्या या जगात नव्हती. याचे तिला आजही वाईट वाटत होते. शीतल मनाने खूपच चांगली असल्या कारणाने कोणी एखादा गरीब दवाखान्यामध्ये आला तर ती त्याच्याकडून जास्त पैसे घेत नव्हती. अशा प्रकारे ती लोकांची सेवा करत होती. तिच्या दवाखान्याची ही ख्याती सर्वत्र पसरली होती. गरीब माणसाकडून डॉक्टर शीतल कमी पैसे घेतात आणि जरी पैसे नसतील तर त्या आपल्या दवाखान्यात आलेल्यांवर उपचार करतात. त्याच आदिती एका दुसऱ्या दवाखान्यामध्ये आपल्या गरोदरपणाची ट्रीटमेंट घेत होती. परंतु शेवटच्या क्षणी तिथल्या डॉक्टरांनी तिला डिलिव्हरीसाठी खूप खर्च सांगितला. त्यामुळे तिने स्वतःची डिलिव्हरी शीतलच्या दवाखान्यात करून घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे आदितीने 9व्या महिन्यामध्ये येऊन शीतलच्या दवाखान्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिची परिस्थिती जास्त पैसे देण्याची नव्हती, त्यामुळे शीतलने तिच्याकडून कमी पैसे घेतले. आदितीने जेव्हा मुलीला जन्म दिला त्याच दरम्यान ती दवाखान्यात ऍडमिट होती. तेव्हाच तिला शीतलच्या आणि तिच्या नात्याविषयी समजले. सुरुवातीला तिचा विश्वासच बसत नव्हता की शीतल डॉक्टर बनली आहे आणि तिचं स्वतःचा एवढा मोठा दवाखाना आहे. तिला वाटत होते डॉक्टर शीतल म्हणजे दुसरी कोणीतरी असेल, पण तिला हे माहित नव्हते की डॉक्टर शीतल म्हणजे आपल्या मामाची मुलगी आहे, जी आपल्या घरात आपल्या सोबतच वाढली आहे. परंतु ही गोष्ट समजल्यानंतर अदिती त्यावेळी तर काही म्हणाली नाही, परंतु काही दिवसांनी ती मुद्दाम शीतलला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिला केबिनमध्ये भेटल्यानंतर तिने आपली ओळख दिली. जेव्हा शीतलला खात्री पडली की ही आपल्याच देवकी आत्याची मुलगी आहे तेव्हा तिने तिला घट्ट मिठी मारली आणि तिची चौकशी केली. तेव्हा आदिती रडतच म्हणाली, माझंच नशीब फुटकं निघालं. मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासोबतच लग्न केलं, पण तो एक नंबरचा जुगारी आहे. तो नशा देखील करतो आणि जुगार देखील खेळतो, त्यामुळे घरात खायचे प्यायचे वांदे आहेत. आपल्या बहिणीची ही अवस्था पाहून शीतलने लगेचच आपल्या पर्समधून पैसे काढले आणि आदितीच्या हातात देत म्हणाली, तुझा ड्रेस खूप जुना झाला आहे, त्यामुळे तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलीसाठी नवीन कपडे घे. ही गोष्ट एकदाच घडली नाही, तर त्यानंतर अदिती सतत हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणते ना कोणते रडगाणं सांगून शीतलकडून पैसे घेऊ लागली. शीतल कोणताही विचार न करता तिला मदत करत असायची. ज्या दिवशी अदितीला शीतलकडून पैसे मिळायचे त्या दिवशी घरात जेवणामध्ये पंचपक्वान्न असायचे, आणि इतर वेळी मात्र जेवणात वरण भात असे साधे जेवण असायचे. ही गोष्ट जेव्हा आदितीच्या नवऱ्याच्या लक्षात आली तेव्हा त्याने नशेतच तिच्यावर हात उगारला आणि हे असे का घडते याविषयी विचारणा केली. तेव्हा आदितीने आपल्या नवऱ्याला जे काही घडते त्याविषयी खरं खरं सांगितले की माझी बहीण डॉक्टर आहे, ती मला पैसे देते. पुढे हेही सांगितले की ज्या मुलाबरोबर माझं लग्न होणार होतं त्या मुलासोबत आयत्या वेळी तिने लग्न केलं का, तर आपण त्याच दिवशी कोणालाही न सांगता पळून जाऊन लग्न केलं होतं. जेव्हा आदितीच्या नवऱ्याच्या लक्षात आले की ज्या मुलाबरोबर तिचं लग्न होणार होतं त्या लग्नाच्या दिवशीच त्याने आदितीला फूस लावून दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. परंतु त्यानंतर आदितीच्या घरामध्ये खूप काही घडलं आणि आदितीच्या मामाच्या मुलीचं त्या मुलाबरोबर लग्न करून देण्यात आलं. तीच मुलगी आता डॉक्टर बनली आहे आणि आपल्या बायकोला मदत करत आहे. तेव्हा आदितीच्या नवऱ्याने एक नवीन प्लॅन आखला. तो आदितीला म्हणाला, आपण डॉक्टर शीतलला ब्लॅकमेल करूया. तू तिच्यावर आरोप कर की तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर तिने लग्न करून ती स्वतः श्रीमंत झाली आणि तुला श्रीमंत होण्यापासून दूर ठेवलं. जर तिने पैसे दिले नाही तर तिला म्हणावं, मी तुझी सर्वत्र बदनामी करेन. बदनामीच्या भीतीने ती तुला नकार देणार नाही आणि भरपूर पैसे देईल. आता तर आपल्याला सोन्याचं अंड देणारी कोंबडीच भेटली आहे. प्रत्येक वेळी आपण असंच करूया. ठरल्याप्रमाणे आदिती आपल्या नवऱ्यासह शीतलच्या दवाखान्यात पोहोचली. दवाखान्याच्या बाहेर बसून दोघांनी पुन्हा प्लॅन एकमेकांसोबत शेअर केला. मग हातावर टाळी देऊन आदिती दवाखान्यात गेली तर तिचा नवरा बाहेरच थांबला. तो विचार करत होता की आदिती आता थोड्याच वेळात खूप पैसे घेऊन बाहेर येईल
आदिती शीतलच्या केबिन मध्ये गेल्यावर तिने आपल्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे शीतलवर आरोप करण्यास सुरुवात केली. शीतलने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. आदित्यताई, तुला तर सर्व माहित आहे. हे लग्न मी माझ्या मनाविरुद्ध केलं आहे. फक्त आत्याची इज्जत वाचावी या एका कारणासाठीच मी या लग्नाला तयार झाले. पण पुढे नशिबाने मला साथ दिली आणि मी आज इथपर्यंत पोहोचले. यामध्ये मला तुला गरिबीत ढकलण्याचा प्रश्नच कुठे येतो? किंवा मी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर जबरदस्ती लग्न केलं असंही नाही. जर तूच घरातून पळून गेली नसतीस तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती. आणि तू घर सोडून गेलीस त्यामुळेच देवकी आत्याने टेन्शन घेतलं आणि ती बिचारी जास्त काळ जगू शकली नाही. या सर्व गोष्टी तुला माहित असताना तू विनाकारण माझ्यावर का आरोप करत आहेस? आणि मी तुला माझी बहीण म्हणून नेहमीच मदत करत आली आहे. मदत करतेस म्हणून उपकार करत नाहीस. माझ्यामुळे तुला एवढा चांगला नवरा आणि एवढं वैभव मिळालं आहे. आत्ताच्या आत्ता मला 10 लाख रुपयांचा चेक आणि काही रोख रक्कम देतेस की नाही ते सांग, नाहीतर बाहेर तुझी बदनामी करेन. शीतल आदितीला नकार देत म्हणाली, मी तुला वेळोवेळी तू न सांगता पैशाची मदत केली आहे, पण आता मी तुला एवढे पैसे देऊ शकत नाही. असं म्हटल्याबरोबर आदिती शीतलला मारण्यासाठी हात उगारते तशी लगेच एक नर्स आदितीचा हात पकडते आणि शीतलला म्हणते, मॅडम, तुम्हाला माहित आहे का, ही बाई आणि हिचा नवरा दोघे मिळून बाहेर तुमच्या विरोधात कट रचत होते. या दोघांचे बोलणे मी ऐकलं आहे. तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमच्याकडून पैसे उकळण्याचा ह्यांचा कट आहे. तुम्ही पोलिसांना बोलावून घ्या. पोलिसांचे नाव ऐकल्याबरोबर आदिती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्या नर्सने आरडाओरडा केला. मग इतर नर्स येऊन दोघी तिघींनी मिळून तिला पकडून ठेवली. शीतलने अगोदरच पोलिसांना फोन करून बोलावले आणि रोशनला सुद्धा दवाखान्यात बोलावून घेतले. पोलिसांनी बाहेर उभ्या असलेल्या आदितीच्या नवऱ्याला पकडून त्याला घेऊनच ते आतमध्ये आले. पोलीस आल्याबरोबर आदिती पोपटासारखी बोलू लागली आणि सर्व दोष आपल्या नवऱ्याला देऊ लागली. यानेच मला या सर्व गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं, म्हणून मी अशी वागले. तेव्हा तिचा नवरा मोठ्याने ओरडला, मूर्ख बाई, स्वतः सर्व नाटक करतेस आणि नाव माझ्यावर घेतेस. पोलिसांनी त्याला दम देऊन शांत बसण्यास सांगितले. तेवढ्यात तिथे रोशन देखील पोहोचला होता. त्याने जेव्हा आदितीला समोर पाहिली तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो पोलिसांना म्हणाला, या बाईला आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. या बाईमुळे माझ्या आयुष्यात काय घडलं आहे हे माझं मलाच माहित आहे. रोशनची पोलिसात चांगली ओळख असल्या कारणाने पोलिसांनी त्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न न विचारता लगेच आदिती आणि तिच्या नवऱ्याला बेड्या ठोकल्या आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर शीतलने घडलेला सर्व प्रकार रोशनला सांगितला. त्यावर रोशन एवढंच म्हणाला, ज्या लोकांची लायकी नसते त्यांना कितीही काहीही दिले तरी त्यांच्यात फरक पडत नाही. त्यामुळे आजपासून तू त्यांच्याबरोबर कोणताही संबंध ठेवू नकोस. ती तुझी बहीण होती, हा भूतकाळ होता आणि आपल्याला पुन्हा भूतकाळातल्या गोष्टी आठवायच्या नाहीत. तिकडे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी आदिती आणि तिच्या नवऱ्याला दोघांनाही दम भरला की तुम्ही पुन्हा डॉक्टर शीतलला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुम्हाला तुरुंगात जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. पोलिसांनी असा दम देऊन सोडल्याबरोबर आदिती आणि तिचा नवरा घरी आले. परंतु घरी पोहोचताच दोघे एकमेकांना दोष देऊ लागले आणि त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. आणि भांडणाचं फलित म्हणजे आदितीच्या नवऱ्याने तिला आपल्या मुलीसह घराबाहेर हकलून दिली. आदितीने आपल्या मुलीला कडेवर घेतली आणि रस्त्याने चालू लागली. पण कुठे जावे तिला काहीच सुचेना, कारण आता घरी जायला आई नव्हती, बहीण होती, पण स्वतः तिला तोडली होती. शेवटी तिने आपल्या मुलीला अनाथ आश्रमाच्या बाहेर सोडली आणि स्वतः एका मंदिरामध्ये जाऊन राहू लागली. तिथेच ती साफसफाईचे काम करू लागली. त्याच्या बदल्यात तिला पैसे तर नव्हते, परंतु मंदिरात येणारी काही लोक काही ना काही खायला द्यायची. त्यातच ती खुश होती. चांगलं शिक्षण घेऊन लहानाची मोठी झालेली आदिती, परंतु आयुष्यात तिने एक चुकीचं पाऊल उचललं आणि पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. या उलट शीतलला नकळतपणे सर्व काही मिळालं, पण तिने मिळालेल्या कुठल्याच गोष्टीचा कधीच अहंकार केला नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या आत्याने तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली, त्या आत्याची इज्जत वाचवण्यासाठी तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. म्हणूनच तिला त्याचे चांगले बक्षीस मिळाले. याचा अर्थ आपण कोणती विचारधारा घेऊन जीवन जगतो यावरच सर्वस्वी आपलं आयुष्य कसं जाणार आहे हे अवलंबून असते. हे या कथेच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जैसी करणी वैसी भरणी ही म्हण आदितीच्या बाबतीत खरी ठरते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.